नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. एक ना मी एक्सपिरियन्स शेअर करते की जस्ट मी एक स्टोरी वाचली की ज्याच्यामध्ये असं दिलं होतं की एक छान छोटंसं एक जनावराचं पिल्लू एका फेन्सिंगच्या आतमध्ये, छोटंसं असं फेन्सिंग असतं, त्या फेन्सिंगमध्ये ठेवलेलं असतं आणि त्याला एक छोटं गेट असतं. त्या फेन्सिंगला ना वरती काटे लागलेले असतात आणि ते पिल्लू तिथे फिरत असतं. आता ते तिथून निघायचा प्रयत्न करतो आणि निघताना त्या फेन्सिंगवरनं उडी मारायचा प्रयत्न करतं बाहेर निघण्याकरता. पण काय होतं की जेव्हा ते प्रयत्न करतं त्याच्या पायाला ते काटे बोचतात आणि त्यातनं रक्त निघतं, त्याला त्रास होतो, त्याला पेन होतं आणि मग तो परत मागे जातो. थोड्या वेळाने परत तो ट्राय करतो, परत तोच एक्सपिरियन्स तो फेस करतो आणि हे सतत काही दिवस करून करून त्याच्या हे लक्षात येतं की आता याच्यातनं आपली सुटका नाही, या फेन्सच्या आतमध्येच आपल्याला राहावं लागेल. पण त्याला एक छोटं गेट असतं आणि ते गेट उघडल्यावर मग मला काही त्रास होत नाही, मी त्या गेटच्या थ्रू बाहेर निघू शकतोय आणि ते एक पर्टिक्युलर वेळेलाच उघडतं. हे त्याला कंडिशन होऊन जातं. तो मोठा होतो, ते जनावर मोठं होतं. फेन्सची हाईट तेवढीच आहे, गेटची हाईट तेवढीच आहे, ते काटे तसेच आहे. आता खरं त्याची हाईट वाढली आहे, त्याचं शरीर वाढलंय आणि त्यांनी जर विचार केला तर त्या फेन्सच्या वर तो सहज उडी मारून बाहेर येऊ शकतो. पण त्याच्या ब्रेनचं कंडिशनिंग असं झालंय की आता ते गेट उघडल्याशिवाय इथून आपली सुटका नाही, त्यामुळे तो त्याच्या बाहेर यायचा प्रयत्नही करत नाही. तर ह्या सिच्युएशनला म्हणतात लर्न्ड हेल्पलेसनेस, की ते ब्रेन असं कंडिशन होऊन गेलंय, त्या ब्रेननी असं लर्न केलंय की मला आता काही पर्याय नाही, मला इथेच राहावं लागेल, जेव्हा समोरचं गेट उघडेल तेव्हाच मी बाहेर निघू शकेल. हे जनरली काय होतं की जी लोक, हे लर्न हेल्पलेसनेस ही एक स्टेट आहे. जी लोक रिपिटेटिव्ह ट्रॉमा फेस करत असतात आयुष्यामध्ये, फिजिकल, इमोशनल, हळूहळू ह्या स्टेटमध्ये जातात. कंटिन्युअस एक स्ट्रेसफुल सिच्युएशन फेस केल्यामुळे ते जे ट्राय करायची जी जिद्द असते ती हळूहळू संपून जाते आणि ती एक्सेप्टन्स येतो की आता हे असंच आहे, याच्या बाहेर काही आपण याची आपली परिस्थिती सुधारणार नाहीये. आणि मग हळूहळू तो एक्सेप्टन्स हेल्पलेसनेसमध्ये बदलत जातो आणि मग त्यामुळे काय होतं की ती व्यक्ती ट्राय करायचं बंद करून टाकते. जरी अपॉर्च्युनिटी असली समोर काही चांगलं करायची, काही पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटी जरी दिसली, तरी तो जो ट्रॉमा असतो, ते जे कंडिशनिंग असतं ब्रेनचं की नाही आता आपण काही चांगलं आयुष्यात काही करू शकणार नाही, आपण असेच राहू आणि फार काही नवीन आपल्या आयुष्यात काही घडणार नाहीये, हे समोर दिसूनही की काही घडू शकतं, पण ती व्यक्ती इतकी फिक्स्ड असते की त्या बाबतीत ते काही करायचा प्रयत्न करत नाही. काय होतं, लर्न हेल्पलेसनेसमुळे हळूहळू ती व्यक्ती आपलं मोटिवेशन गमावते, काही गोल नाही राहत आयुष्यात, कॉन्फिडन्स चालला जातो, सेल्फ एस्टीम लो होऊन जातं, एनर्जी लो होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू ती व्यक्ती एन्झायटी किंवा डिप्रेशनमध्ये जाते. तर हे होतं लर्न हेल्पलेसनेस बद्दल. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील इन्फॉर्मेशन. धन्यवाद.